जय रमणनाथ. माणसाने आपल्या या जीवनामध्ये सद्गुरू सानिध्य तसेच सद्गुरू कृपा यांचा आशीर्वाद हा प्राप्त करणं हे अत्यंत आवश्यक आहे. सद्गुरू सानिध्यामध्ये जेव्हा एखादा देह त्या सद्गुरू सानिध्यामधील असणाऱ्या सद्गुरूंच्या सेवेमध्ये एकाग्र भावाने जेव्हा सेवा करत असतो तेव्हा सद्गुरू त्याच्या जीवनातील असणाऱ्या अनेक दुःखांचं हे निवारण करत असतात. दुःख हे भौतिक स्वरूपाचे जरी असले पण या भौतिक स्वरूपातील असणाऱ्या दुःखांचा सद्गुरू कृपेच्या आविष्काराने त्यातील जीवनतत्वातील असणाऱ्या या दुःखाचा सद्गुरू आपल्या शक्ती स्वरूपाने हा विनाश करत असतात. आजचा दिवस हुताक्षणी पौर्णिमेचा आहे. या हुताक्षणी पौर्णिमेच्या निमित्ताने मी तुम्हा सांगेल की प्रत्येक मनुष्य हा दुःखाने ग्रासलेला आहे. आपल्या या जीवनामध्ये प्रवास करत असताना अनेक दुःखांना त्याला सामोरे जावं लागतं. पण सद्गुरू कृपा असेल, सद्गुरू कृपेचा वरदहस्त असेल तर त्याचं दुःख सद्गुरू आपल्या शक्तीच्या माध्यमातून ते दूर करत असतात. आज आपण जर हुताक्षणी म्हणजेच या होळी पौर्णिमेच्या निमित्ताने जर कथा ऐकलेली असेल तर जसा प्रल्हाद हा भगवान विष्णूंच्या भक्तीने एकाग्र झालेला होता. भक्त प्रल्हादाने नारायणाची भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये एवढी उतरवलेली होती की त्याला नारायणाशिवाय काहीच दिसत नव्हतं. असं असताना ती भक्तीचा अंत करावा म्हणून प्रल्हादाचे पिता हिरण्यकश्यप यांनी आपली बहीण होलिकेच्या स्वाधीन प्रल्हादाला देऊन त्या अग्नीमध्ये प्रल्हाद भस्म व्हावा हा दुराचार विचार ठेवून त्यांनी प्रल्हादाला होलिकेच्या अधीन केलं. पण बघा, भक्तीचा परामांश जर तुमच्या अंतःकरणामध्ये उच्च कोटीचा असेल ना तर तुम्हाला भगवंत त्या संकटातून तारल्याशिवाय राहत नाही. होलिकेने अग्नी प्रगट केली आणि अग्नी प्रगट केल्याच्या नंतर त्या अग्नीच्या लखतरामध्ये होलिका भस्म झाली, प्रल्हाद भस्म झाला नाही. तद्वत जो सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये सद्गुरूंची सेवा करत असेल ना, जो सद्गुरूंच्या सेवेमध्ये निस्सीम भक्तिभावाने सद्गुरूंच्या चरणावर ज्याने समर्पित केलेलं असेल ना, ज्याने आपला हा देह आपला हे अंतःकरण सद्गुरूच्या चरणावर समर्पित केलेलं असेल ना,
त्याच्या जीवनामध्ये कितीही मोठं दुःख आलं तर ते दुःख सद्गुरू आपल्या या शक्तीच्या आशीर्वादाने, आपल्या या कृपादृष्टीने हे भस्म करत असतात. आज या अवताक्षणी पौर्णिमेच्या निमित्ताने आपण जेव्हा होलिकेचा सण साजरा करत असतो तेव्हा त्या अग्नितत्वातील असणाऱ्या होलिकेमध्ये आपल्या अहंकारभावी असणाऱ्या त्या दुःखाला आपण समर्पित केलं पाहिजे. आपल्या विकारांना आपण भस्म केलं, आपल्या विकारांना त्या होलिकेमध्ये समर्पित केलं पाहिजे. जेव्हा आपले विकार आपण त्या होलिकेमध्ये समर्पित करतो ना, तेव्हा त्या अग्नितत्वातील असणारा शुद्ध भाव आपल्या जीवनामध्ये आपल्याला परिपूर्ण करत असतो. ज्याप्रमाणे अग्नीवर एखादा अन्न जर ठेवलं तर ते अन्न अग्नीमध्ये परिपक्व होत असतं, तद्वत आपल्या जीवनाला परिपक्व जर बनवायचं असेल तर त्या आपल्या विकारांना आपण अग्नीमध्ये समर्पित केलं पाहिजे. जीवनामध्ये दत्तगुरू हे आपल्याला आपल्या जीवनातील असणाऱ्या उद्देशाचा मार्ग हा दाखवत असतात. सद्गुरू आपल्याला त्या मार्गावर चालवण्याकरता ज्ञान देत असतात आणि त्यांच्या ज्ञानाने आपल्या जीवनाचा उद्देश पूर्ती आपण करत असतो. आपला हा देह ज्याने मनुष्य योनीमध्ये जन्म घेतलेला आहे, तो परमार्थ करता करता ईश्वराला साध्य करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ही सद्गुरूची भेट होणं गरजेचं आहे. जिथपर्यंत तुम्हाला सद्गुरू भेटत नाही तिथपर्यंत तुमच्या जीवनामधील असणारा आकार आणि तुमच्या जीवनामध्ये असणारा उकार हा तुम्हाला प्राप्त होणार नाही. कारण सद्गुरू त्या ईश्वरापर्यंत पोचण्याकरता तुम्हास ज्ञान देत असतात आणि साधना घडवत असतात. होलिके पौर्णिमेनंतर धुलिवंदन येत असतो. सद्गुरू विविध ज्ञानाचा रंग तुमच्या या देहामध्ये भरत असतात की त्या ज्ञानाच्या रंगाने तुमच्या जीवनाच्या उद्देशाची पूर्ती होत असते. मग प्रपंच करण्याकरता परमार्थ का आवश्यक आहे? कारण प्रपंच हा नेटका करणं गरजेचं आहे आणि तो प्रपंच नेटका हा सद्गुरू कृपेशिवाय होणार नाही. आपल्या या प्रपंचामध्ये अनेक दुःखाचे डोंगर आपल्या समोर उभे असतात, पण या दुःखाच्या डोंगरामध्ये सद्गुरू तुमच्या पाठीशी असतील ना, तर या डोंगराला पार करून तुम्हाला तुमच्या उद्देशापर्यंत भौतिक जीवनामध्ये पोहोचवण्याचं कार्य सद्गुरू करत असतात. जीवन हे सुखमय तेव्हाच होईल जेव्हा या दुःखमय असणाऱ्या जीवनाला तुम्ही जगणं कसं आहे हे शिकाल. मग दुःखमय जीवनाला जगणं याचं ज्ञान कोण देईल? तर याचं ज्ञान हे सद्गुरूंच्या कृपेशिवाय शक्य नाही आहे. कारण प्रत्येक माणूस हा दुःखामध्ये ग्रासलेला आहे. त्या दुःखामध्ये सात्विक भाव याचा बोध त्या माणसाला नसतो. हे दुःखमय जीवनामध्ये या दुःखाला सुखामध्ये कसं परावर्तित करायचं याचं ज्ञान
हे मनुष्य देहाला नसतं. आणि या दुःखाच्या ग्रासलेल्या भावाला मनुष्य वाम मार्ग अवलंबतो. पण सद्गुरू सानिध्य असेल ना, सद्गुरूंची सेवा असेल ना, सद्गुरूंची साधना असेल ना, तर या ग्रहणरूपी असणाऱ्या दुःखावर विजय मिळवून या दुःखाला सुखामध्ये परावर्तित करण्याचं सामर्थ्य हे सद्गुरू तुम्हाला देत असतात. मनुष्य जीवन हे खूप अनमोल आहे. अनेक योनीमधून जन्म घेऊन आपल्याला हा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. पण या मनुष्य देहामध्ये जेव्हा आपल्याला जन्म होतो ना, तेव्हा आपल्याला काय करावं हे सुचत नाही. तेव्हा अनेक पुण्यकर्म केल्याच्या नंतर तुम्हाला रमणनाथ महाराजांसारखे सद्गुरू मिळत असतात. पण सद्गुरू मिळणे म्हणजे सर्व झालं असं नाही. सद्गुरू सानिध्य प्राप्त झाल्याच्या नंतर त्या सद्गुरूंच्या आश्रयामध्ये सद्गुरूंच्या ज्ञानाचा अमृत आपल्या अंतःकरणामध्ये आपण उतरवणं गरजेचं आहे. सद्गुरूंनी दिलेल्या त्या बोधाने, सद्गुरूंनी दिलेल्या त्या ज्ञानाने आपण चालणं अत्यंत आवश्यक आहे. सद्गुरूंच्या मुखातून निघालेल्या प्रत्येक ज्ञानाचा आपल्या अंतःकरणामध्ये आपण तो आविष्कार उतरवणं गरजेचं आहे. तेव्हा तुमचं जीवन हे अमृतमय झाल्याशिवाय राहणार नाही. या कलियुगामध्ये माणूस हा वाम मार्गाकडे जास्ती ओढला जातो. व्याभिचारी विचार या माणसामध्ये अनेक निर्माण होत असतात. पण या कलियुगामध्ये जर सद्गुरू मिळले ना, तर तुम्हाला या भक्ती मार्गामध्ये ईश्वराची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. मग सद्गुरू सानिध्य जेव्हा प्राप्त होतं, तेव्हा सद्गुरू सानिध्य प्राप्त झाल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये सद्गुरू ज्ञानाच्या अंतर्गत साधना तुम्हाकडून करून घेत असतात आणि तुमच्या जीवनाला आकार आणि उकार येत जातो. भगवत प्राप्ती ही सद्गुरूंच्या कृपेशिवाय तुम्हाला प्राप्त होणार नाही. कारण सद्गुरू त्या ईश्वराचा अंश आहे, जे ते या भूतलावर येतात आणि मनुष्य देहाला हे आकार देण्याचं कार्य करत असतात. अशा या सद्गुरू रमणनाथ महाराजांच्या सानिध्यामध्ये तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्देश काय आहे हा प्राप्त होत असतो. आणि सद्गुरू रमणनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या जीवनाचं यश तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. सद्गुरूंची सेवा तुमच्या हातून नितांत स्वरूपामध्ये अखंड स्वरूपाने घडो ही रमणनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना. तुम्हा समस्त भक्तगणांना हुताक्षणी पौर्णिमेच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद.